परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाची पायवाट रोवणारे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, संत कबीर, छत्रपती शिवराय आणि ज्यांनी आपलं बालपण शिक्षण या ठिकाणी घेतलं ते भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, अण्णाभाऊ साठे यांना मी आदरांजली व्यक्त करतो आणि माझ्या 2 मिनिटाच्या भाषणाला सुरुवात करतो। मी औपचारिकता ठेवणार नाही, आजच्या या औपचारिकता ठेवणार नाही, नावं घेणे वगैरे वगैरे। नामविस्तार दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो। ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते नानासाहेब डोंगरे आणि त्यांची संबंध टीम यांना शुभेच्छा देतो। आणि 2024 हे वर्ष लागलेलं आहे। ह्या वर्षापासून भारतीय प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव सुरू होत आहे। तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं गाणे ऐकायला आलेले आहात याचं भानही मला आहे आणि म्हणून मग केवळ मी 5 मिनिटं 2 मिनिटाचे 5 मिनिटं करतो, फक्त 5 मिनिटं मी या ठिकाणी घेतो। कारण का एवढा मोठा जनसमुदाय जेव्हा इथून जाईल, गाण्याच्या माध्यमातून ते प्रबोधन ऐकेल, बाबासाहेबांचा विचार आपल्या डोक्यात ठेवेल, तेव्हाच या लोकशाहीनं जी प्रजासत्ताक दिलं त्या प्रजासत्ताकाने या देशातील जनतेला काय दिलं, कारण का 70 वर्षात काय केलं हा प्रश्न विचारणारे आज जन्मास आलेले आहेत। आणि म्हणून मग जेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्या स्वातंत्र्यानं काय दिलं, तर त्या स्वातंत्र्यानं आपल्याला एक संसदीय लोकशाही दिली। या संसदीय लोकशाहीने काय दिलं, तर आपल्याला गणतंत्रात्मक प्रजासत्ताक दिलं। आणि या प्रजासत्ताकानं काय दिलं असा प्रश्न संविधानाच्या निमित्तानं जेव्हा संविधान सभेमध्ये विचारला जात होता, तेव्हा 9 डिसेंबरला जेव्हा संविधान सभेचं कामकाज सुरू झालं, त्यानंतर 13 डिसेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय संविधानाचा एक उद्दिष्टांचा ठराव हा मांडलेला होता। आणि त्या उद्दिष्टावर चर्चा करत असताना 17 डिसेंबर रोजी 1946 ला, म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। त्याच्या 1 वर्ष आधी 17 डिसेंबर 1946 ला बाबासाहेब आंबेडकरांना बोलायला उभं ठेवलं आणि बाबासाहेब त्यावेळेला बोलताना म्हणालेत की नेहरूंनी या देशाच्या संविधानाचा जो उद्दिष्टांचा ठराव मांडलेला आहे, त्या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये केवळ आपण त्या देशातील लोकांना राजकीय स्वातंत्र्य देऊ, मूलभूत अधिकार देऊ, परंतु तेवढ्यानं आपल्याला भागणार नाही। म्हणून तुम्हाला या देशामध्ये ही जी प्रजासत्ताक आपण करतो आहे, लोकशाही आणतो आहे, या देशातील जनतेला जर खऱ्या अर्थानं आपल्याला न्याय द्यायचा असेल, त्यांचं जीवनमान उंचवायचं असेल, तर या देशामध्ये आपल्याला काय करावं लागेल, तर या देशातले सारे उद्योग हे सरकारी मालकीचे असले पाहिजेत। या देशातल्या साऱ्या जमिनी कोणाच्या मालकीच्या असल्या पाहिजे, तर जनतेच्या सरकारच्या मालकीच्या असल्या पाहिजे। आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या एका भाषणामुळे पंडित जवाहरलाल नेहरूंनी एप्रिल 1948 साली या देशामध्ये पहिली इंडस्ट्रियल पॉलिसी आणली। आणि त्या पहिल्या इंडस्ट्रियल पॉलिसीनं काय केलं मित्रांनो, तर या देशामध्ये सरकारी उद्योग तयार केलेत। रेल्वे सरकारची झाली, विमा सरकारचा झाला, आणि कोळसा असो, खाणी असो, हे सर्व कोणाच्या मालकीचं झालं, ते सरकारच्या मालकीचं झालं। आणि म्हणून मग यामुळे काय याचा परिणाम काय झाला, या देशामध्ये रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण झाला। रेल्वे सारख्या ठिकाणी, बाकीच्या ठिकाणी, खाणीच्या ठिकाणी रोजगार निर्माण झाला। आणि याच्यातून होणारा जे उत्पादन आहे त्याचा नफा सरकारच्या तिजोरीत झाला। आणि सरकारच्या तिजोरीत गेल्यामुळे त्याचा पैसा लोककल्याणासाठी सरकारकडे वापरता आला। आणि म्हणून मग इतका मोठा सरकारी उद्योग आताचं सरकार, वीरेंद्रजी, हे सरकार देशानं जेवढी काही संपत्ती निर्माण केलेली आहे हे सारं विकण्याचं काम करत आहे। आपल्याला काय वाटतं या देशामध्ये फार मोठा भांडवलदार अंबानी आहे, अदानी आहे? नाही मित्रांनो, या देशामध्ये जर सर्वात मोठा भांडवलदार कोणी असेल तर हे सरकार आहे। आणि हे सरकार जर भांडवलदार असेल, त्या सरकारचे भागीदार कोण आहेत,
या संपत्तीचे मालक कोण आहे? तर हे संपत्तीचे मालक हे तुम्ही आम्ही आपण सर्वजण आहोत. 100% भागीदारी आपली आहे. एक एक मंत्रालय, रेल्वे मंत्रालय असेल तर त्याचं एक स्वतंत्र एक उद्योग आहे. आणि म्हणून या देशामध्ये एवढी मोठी संपत्ती निर्माण झालेली आहे. या सरकारकडे पाहताना, निवडून देताना आपण हे पाहिलंच नाही का माझ्या कंपनीचा हा जो पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ आहे, हा संचालक आहे माझ्या कंपनीचा, त्याचा मालक मी आहे. आपण त्याला पाहिलंच नाही का त्याला मत देत असताना आपण कसं मत दिलं पाहिजे. उद्या 2024 ला तुम्हाला मत द्यायचं आहे. 2024 ला तुम्ही आठवणीला लक्षात घ्या, या देशामध्ये बाबासाहेबांच्या मुळे जेवढी काही सरकारची संपत्ती निर्माण झाली आहे ते विकण्याचं कारस्थान सुरू आहे. तुम्हाला जर ते वाचवायचं असेल तर 2024च्या निवडणुकीमध्ये मतदान करत असताना वीरेंद्र भाऊ काय करतात त्याच्यापेक्षा आपल्याला इंडिया आघाडीच्या बाजूनं मतदान करणे हेच आणि हीच खरी आदरांजली बाबासाहेब आंबेडकरांना आहे. आणि हे जर आपण करू शकलो तर या नंतरच्या निवडणुकांमध्ये तुमच्या माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढं निर्माण केलेलं आहे ते आपल्या मुलांसाठी थांबणार आहे. नाहीतर माझ्यासारख्याला प्राध्यापकी मिळाली याच्यानंतर नोकऱ्या नाहीत. तुम्हाला जर या देशामध्ये नोकऱ्या टिकवायच्या असेल तर आपल्या लोकसभेमधला अजेंडा असला पाहिजे, पहिला अजेंडा असला पाहिजे का या देशातली जेवढी काही सरकारी संपत्ती आहे ती कोणत्याही सरकारनं विकता कामा नये. या उलट त्या सरकारने जर आपल्या संपत्तीला नफा मिळून दिला नाही तर त्याला पुढच्या निवडणुकीत आपण पाळलं पाहिजे. ही ताकद आपण ठेवली पाहिजे. या पद्धतीनं आपण वागलो तरच खऱ्या अर्थानं आपलं कल्याण हे त्याच्यामध्ये होणार आहे. आणि म्हणून मग माझ्या माय बहिणींनो, केवळ आणि केवळ हा असा म्हणतो तसा म्हणतो नाही, आपल्या या देशामध्ये बाबासाहेबाचं संविधान वाचवायचं असेल तर पहिल्यांदा या संविधानाला खतम करणाऱ्यांना तुम्हाला या देशाच्या सत्तेतून हाकलून दिलं पाहिजे, तर खऱ्या अर्थानं होईल, अन्यथा ते होणार नाही. आणि म्हणून मग ही वेळ नाही, 1-2